मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारनं राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये बदल होणार आणि अनेक महिला लाभार्थी अपात्र होणार अशा प्रकारची चर्चा तुम्ही मागील काही दिवसांमध्ये ऐकलीच असेल। विविध सोशल मीडियावर तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची चर्चा पाहायला मिळत आहे, परंतु ही केवळ अफवा असल्याचे आता समोर आलेले आहे। कारण या संदर्भात स्वतः राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर या संदर्भातील नेमकं अपडेट काय आहे, या योजनेमध्ये खरंच बदल होणार का, नवीन अटी शर्ती लागू होणार का, महिला खरंच अपात्र होणार का, याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे। एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे, तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती। तर अशा प्रकारचे आवाहन अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे आणि सोबतच त्यांनी या ठिकाणी दोन महत्त्वाचे पत्रक आपल्यासोबत शेअर केलेले आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून जारी करण्यात आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक पत्रक आहे। सोबतच जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक पत्रक या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे। तर या दोन्ही पत्रकापैकी आपण एक पत्रक या ठिकाणी पाहूयात। जिल्हा परिषद पुणे यांनी जारी केलेले हे पत्रक आहे, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण असं आदेश जारी करण्यात आलेला आहे। तर उपरोक्त विषयांवे आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे महिला लाभार्थी तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सदस्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। तर महिलांनी हे लक्षात घ्यावे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ देऊ नये, याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सदस्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, अशा प्रकारे हे महत्त्वाचं ऑफिशियल पत्रक या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल होणार नाही, कोणत्याही नवीन अटी व शर्ती लागू केल्या जाणार नाही, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे अपडेट आहे। महिलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो या पत्रकांमार्फत नक्कीच या ठिकाणी दूर होईल अशी आशा आपण करूयात। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।